नमस्कार, मी ऋषिकारज. शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल यामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं. याच नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्र शासनाने एक पॅकेज जाहीर केलं होतं. आता हे पॅकेज ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस स्पष्टपणे असं कुठल्याही जी-आरमध्ये सांगण्यात नाही आलं की कोणत्या जिल्ह्याला किती या ठिकाणी अनुदान दिलं जाईल किंवा किती नुकसान भरपाई दिलं जाईल. आता या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची नुकसान भरपाई किती झाली, किती शेतकरी बाधित आहे, किती कोटी रक्कम या जिल्ह्याला देण्यात आली याचा डाटा आता आलेला आहे. आता कोणत्या जिल्ह्याचं या ठिकाणी किती रक्कम दिलेली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. पूर्वी जे बघितलं होतं त्यामध्ये 450 कोटींच्या आसपास ही रक्कम होती. त्यामध्ये अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, हिंगोली असेल, या ठिकाणी जालना असेल, हे जिल्हे होते पहिल्या टप्प्यामध्ये. आताच्या टप्प्यामध्ये परत या ठिकाणी जी-आर आला आहे आणि शासन निर्णयामध्ये राहिलेली जिल्ह्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर झालेली. जुलै ते ऑगस्ट या महिन्यांच्या कालावधीमधील ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे. आता कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी दिली ते आपण या ठिकाणी बघूयात. आता शेतकरी बंधूंनी या जिल्ह्यांसाठी आता या ठिकाणी 13,33,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर केलेले. त्यामध्ये कोकण विभाग असेल, नागपूर विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल. आता या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 1 दाखवलेली आहे आणि निधी या ठिकाणी 4,000 रुपये दिलेला आहे. नंतर रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची संख्या 218 दिलेली आहे आणि निधी या ठिकाणी दिलेला आहे 7,00,000 रुपये. नंतर या ठिकाणी बघू शकता रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 579 दिली आहे आणि रक्कम दिलेली आहे जवळपास 8,91,000 रुपये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 141 आणि रक्कम दिलेली आहे या ठिकाणी 4,79,000 रुपये. आता नागपूर जिल्ह्यामधील गोंदिया जिल्ह्यामधील एक शेतकरी बाधित दाखवला आहे, 4,000 रुपये दिले. चंद्रपूर जिल्ह्यामधील 15,384 शेतकरी बाधित दाखवले आणि त्यांच्यासाठी 11,93,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले. नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 2,386 शेतकरी या ठिकाणी बाधित दाखवण्यात आलेले आणि रक्कम या ठिकाणी 1,18,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर केलेले. म्हणजे अशा प्रकारे या जिल्ह्यांची नुकसान भरपाई आता मंजूर झालेली. दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीचे 1-2 दिवस आधी किंवा नंतर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम या ठिकाणी मंजूर केलेली रक्कम त्यांच्या खात्यावरती क्रेडिट केली जाईल. जसं नवीन जिल्ह्यांची यादी येईल आणि त्यासाठी दिलेला निधी येईल त्यावरती आपण व्हिडिओ घेऊनच येऊ. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.